नमस्कार, अशोका न्यूज लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पाहू याच्या ठळक घडामोडी। नांदेड ओबीसी संघटनेच्या वतीने महामहिम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत वैचारिक निवेदन। नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना ओबीसी संघटनेच्या वतीने ओबीसीची जात निहात जनगणना करणे, यूजीसी समता विधेयक अंमलबजावणी आणि महात्मा ज्योतिराव फुले पुतळा विटंबना प्रकरणी कार्यवाही व प्रबोधनात्मक उपक्रम करण्याबाबत आज नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। मागण्या होतात, काय विषय होतात, काय सांगतात? मी गोविंदराम सोनवणे, ओबीसी नेता। आज जे निवेदन देण्याचं मागचं एक कारण आहे, ह्या देशामध्ये ओबीसी नावाचा मोठा वर्ग आहे। आत्ताच आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे, साळी माळी कोळी भोई हे सगळे जात छोटे छोटे जे आहेत त्या जातीमुळेच हे भारत घडत आहे। त्यांच्या अंगावर वस्त्र जे असतील ते ओबीसीमुळेच आहे। त्यांच्या जे काही काम चालतं सगळं व्यवहार चालतं, गाड्यात बसतात, ते सगळं हे कामगार वर्ग करतात। तो कामगार वर्ग म्हणजेच ओबीसी वर्ग आहे। आणि जे ओबीसी वर्ग या देशात समता प्रस्थापित म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी समतेवर आधारित संविधान निर्माण केले, ते संविधानाला डावलून ह्या जातीची ओबीसी जातन्याय ज्यांना जाणून टाळली जाते। स्वातंत्र्याचं देवत असं वचन होतं, पण स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झालं ओबीसी अजून उपेक्षित आहे या देशामध्ये। आणि 60% ओबीसी उपेक्षित आहे तर देश महान कसा होऊ शकतो? त्यात ओबीसीला शिक्षणाचे दारे बंद आहेत, आजही बंद आहेत। आणि यूजीसी जी आता प्रश्न मांडला की शिक्षणामध्ये समता यावी, त्याचा विरोध कोण करतात? ते प्रस्थापित हिंदू म्हणणारे लोक विरोध करत आहेत। म्हणजे हिंदू म्हणून भोंदून आमची मतं घेतली आणि हिंदू म्हणून आम्हाला शिक्षणाला विरोध करतात, त्यांचा निषेध म्हणून। तसेच महात्मा फुले हे ज्यामुळे शिक्षण विद्या शिकले, उच्चवर्णातले स्त्रियासुद्धा शिकले, सगळ्याला समता मिळाली, शिक्षणाचे दारं खुलली, त्या महापुरुषाची विटंबना ह्या देशात होते, ह्याचा निषेध करण्यासाठी ही ओबीसी संघटना आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देत आहे। जर शासन ऐकत नसेल तर ओबीसी रस्त्यावर तीव्र आंदोलन करून ह्यांचं सरकार हाणून पाडल्याशिवाय भविष्यात राहणार नाही, असं ओबीसीनं ठरवलेलं आहे। त्यासाठी आजचं निवेदन होतं।